भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2026 अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, मनपास्तरीय व केंद्रस्तरीय गुणवंत विद्यार्थी तसेच उत्कृष्ट मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शाळांचा भव्य व प्रेरणादायी पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला। मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूरचे प्रशासन अधिकारी माननीय श्री मल्हारी माने साहेब यांच्या शुभ हस्ते हा गौरव सोहळा संपन्न झाला। यावेळी उपायुक्त सोलापूर महानगरपालिका माननीय मनीषा मगर मॅडम, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ मनपा सोलापूर अध्यक्ष माननीय श्री दत्तात्रय चौगुले सर तसेच मुख्याध्यापक लोंढे सर, सरगम सर, रंगम सर, नदाफ मॅडम, मुल्ला मॅडम व झाडकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती। बीटीएस उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, आत्मविश्वास आणि गुणवत्ता वाढीस लागते, असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा आणि बीटीएस उपक्रमाचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या। या भव्य कार्यक्रमात तब्बल 105 गुणवंत विद्यार्थ्यांचा, 5 उत्कृष्ट मार्गदर्शक शिक्षकांचा आणि 26 शाळांचा गौरव करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या यशामागे पालक, शिक्षक व शाळांचे असलेले योगदान यावेळी अधोरेखित करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन बाळासाहेब जगताप व गंगाधर कांबळे यांनी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दत्तात्रय चौगुले यांनी केले। बीटीएस उपक्रमाचा आढावा श्री सोमनाथ सोलनकर यांनी मांडला, तर आभार बीटीएस समन्वयक श्री अविनाश इंगणे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनाथ माळी, धोंडू केंगले, ठाकूर सर, चाबुकस्वार सर, संगीता जाधव, सुनीता वाघमारे तसेच उपस्थित सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले। गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, शिक्षकांच्या योगदानाची दखल आणि शाळांच्या प्रोत्साहनातून विद्यार्थ्यांना नव्या उंचीवर झेप घेण्याची प्रेरणा देणारा हा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला। रेल्वेचा प्रवास हा खूप आनंददायी होता। खिडकीतून दिसणारी बदलणारी दृश्ये, डोंगरदऱ्या इत्यादी पाहत आम्ही वेळ कसा गेला हे कळले नाही। बंगळुरू आमची राहण्याची सोय शिक्षक सदनाने केली होती। नवीन शहरात आल्याचा उत्साह व पुढील 2 दिवसात काय काय पाहायला मिळणार याची उत्सुकता लागली होती। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही विधानसभा येथे गेलो होतो। कर्नाटक विधानमंडळाची ही भव्य वास्तू पाहून मी थक्क झालो। त्यानंतर आम्हाला कर्नाटक विधानसभेच्या आतील भागात जाण्याची संधी मिळाली। स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा आणि शाळांचा गौरव करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या परिसरातल्या महानगरपालिकेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांची आज मला पहिल्यांदा माहिती मिळाली। मुल्ला मॅडम, सरगम सर, शिक्षवरतीची किंवा सामान्य ज्ञानाची आवड निर्माण झाली पाहिजे, जेणेकरून स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये आपले विद्यार्थी टिकले पाहिजे। सरकारी शाळेकडे बघण्याचा पालकांचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे। या हेतूने आपण बीटीएस स्पर्धा ही राज्य स्तरावरची स्पर्धा आयोजित केली। या स्पर्धेचं आयोजन माननीय विक्रम अडसूळ सर, जे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आहे आणि सर्व टीम आहे, या आपल्या सोलापूर जिल्ह्याचा संयोजक म्हणून हिंगणे सर काम बघतायत। हिंगणे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत। स्पर्धा तयार करणं आणि निकोप स्पर्धा तयार केल्याबद्दल, एक निकोप स्पर्धात्मक वातावरण तयार केल्याबद्दल बीटीएस अप्रिशिएशन स्कूल अवॉर्ड सुद्धा दिला जाणार आहे। म्हणजे एवढे पुरस्कार, भरगच्च पुरस्कार या बीटीएस परीक्षेच्या माध्यमातून दिले जातात। म्हणजे बघा, आपल्या पहिलीच्या विद्यार्थ्याची 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी आजपासून केली जात आहे। नवोदय परीक्षेची तयारी केली जात आहे, एमटीएस परीक्षेची तयारी केली जात आहे। ही केवळ बीटीएस परीक्षा म्हणजे किती महत्त्वाची परीक्षा आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या मुलांनी, आपल्या मुलींनी दिलेली आहे।